आपल्या मुख्य व्यासपीठावरती वसंतदादा शिंदे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान या ठिकाणी देतोय. तेजस शिंदे. तर मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण तेजस शिंदे यांना देतोय. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. कुणाला? त्याचबरोबर संदीप दादा निडाळकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दादांना विनंती करतो आपण जॉईंट व्हा. हां येस, खेळाडूचा पहा, खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स केला आणि त्याच्यासाठी काही ना काही देणं गरजेचं असतं, कारण एक स्फूर्ती येते. तो पुरस्कार आहे 500 रुपयाचा आणि आम्ही तेजस शिंदे यांना प्रदान करतोय. वॉट अ बॅटिंग यार, कडक बॅटिंग. दोन्ही मॅच स्वतःच्या बॅटिंगने जिंकवल्या. तेजस बोलायला लागेल, नाही तर पुढचा मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आम्ही देणार नाहीये. ओमकार, पुढच्या मॅचमध्ये तेजसला खेळवू नकोस प्लीज. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. तेजस बोलला की डायरेक्ट व्हायरल होते व्हिडिओ, म्हणून तो हल्ली बोलत नाही. जाऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच. जो आवाज तुम्ही ऐकलात अर्थातच संतोषजी देसाई सर. आणि पुन्हा एकदा मॅचच्या नेक्स्ट मॅचला होते सुरुवात. आपण पाहिलं तर श्री रायरेश्वर विपक्ष चौनेश्वर अशी मॅच खेळली जाते. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर श्री रायरेश्वर टीमनं जिंकला. दे वॉन दी टॉस अन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सध्या मैदानामध्ये दाखल झाले दोन्ही बॅटर मिस्टर आदित्य आणि दुसऱ्या साईडला अमितदादा वाडकर. सिद्धेश विरकर सध्या आपण पाहिलं तर आयकॉन प्लेयर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू, ओहो, कदाचित या पहिल्या चेंडूवरती लेमन कट होती का? कारण की येस, ही कट होती, इथे एज होती. लेमन कट, चायनीज कट. येस, रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र अगदी बॅकफुटला रायझिंग चेंडू ऑन डिटो खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरकडून झाली छोटीशी चूक. पहिल्या चेंडूला इनिंगची पहिली सुरुवात आणि सुरुवातीलाच या छोट्याशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते. टीमला जोश द्यावा लागतो आणि या सर्व गोष्टीतून बाहेर येऊन पुन्हा एकदा एक स्टार्ट द्यावा लागतो मॅचला. सध्या आपण पाहिलं तर आदित्य कळंबे बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर अमितदादा वाडकर. शफल झाले. अप्रतिम फटका फ्लिक केला रिक्षा साह्याने. चेंडू निघून जातो. अप्रतिम फटका खेळत असताना अगदी लॉंग लेग रिजन मध्ये चौकार प्राप्त करतायत अमितदादा वाडकर. सातत्याने या खेळाडूंची चर्चा आपण का करतो, ज्यांनी नेहमी क्रिकेटला प्राधान्य दिलंय. कुठलंही काम आलं, कुठलीही गोष्ट असेल तरी क्रिकेटला सर्वात पहिल्यांदा ज्यांनी प्राधान्य दिले असे बरेच खेळाडू आज स्वतःचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सातत्याने गाजवत असतात. ग्रामीण क्रिकेट सातत्याने खेळताना पाहिले दादाला. आणि बऱ्याचदा आपण पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा तालुक्याला प्राधान्य देणारे खेळाडू आहेत. हो, थोडासा बाहेर राहिला, अवे फ्रॉम दी बॉडी. अंपायर बळतात. व्हाईट बॉलचा इशारा. चेक. अगदी मुख्य व्यासपीठावरून पूजा एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा आणि केसकेचे प्रमुख सल्लागार वसंतदादा शिंदे यांच्या माध्यमातून ओल्ड इज गोल्ड अर्थातच अमितदादा वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि त्यांच्यासाठी सलगचे 3 चौकार आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. 3 षटकारांसाठी 1000चा पुरस्कार असेल आणि 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. हो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक नका दिला. आम्ही दादा चेंडू फेकला, थ्रो केलाय, मात्र तोपर्यंत ही धाव अपुरीच थांबवले. पुन्हा मागे टर्न झाले, जिथे आपण पाहिलं तर चेक. आणखी एक पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थाने वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून अमितदादा वाडकर यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1000चा पुरस्कार. धन्यवाद. वा, लेट्स सी आता मॅच कशी बनते. हो, सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून जातोय. आहे क्षेत्ररक्षक दुसऱ्या साईडला बॅकअप साठी. अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिलात. मात्र तोपर्यंत या 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आदरणीय संदीप दादा निडाळकर यांच्या माध्यमातून प्राइज येते. सलगचे 3 चौकार, रोख रक्कम 500चा पुरस्कार. धन्यवाद. पैसा लावल्याशिवाय मॅच पैसा वसूल होत नसते. आणि सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक जण एक आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने एक दादाची बॅटिंग दिसावी यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय.
हो पहिला बसलाय तदनंतर एलिव्हेशन दिल्या फटका अप्रतिम खेळून काढलाय वाट शोधली रोलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो ती थोडीशी मळकत असे आपली वाट आपल्याला तयार का करावी लागते कारण की ती आपली असते ही वाट तयार केली वाटा शोधाव्या लागतात आणि जेव्हा जेव्हा अमित दादा वाटकरने वाट शोधले तेव्हा तेव्हा समोरच्या टीमची वाट लागताना पाहिल्या या मॅचमध्ये पहिलीच इनिंग आहे मात्र सध्या आपण पहिले जसे चौकार चालू झाले तशी चर्चा चालू झाली कारण की मिड ऑनचा खेळाडू लगेच पळत गेला गोलंदाजाजवळ आणि थोडासा कानमंत्र त्याने देऊन मात्र या धावसंख्येला कसा रोख आणता येईल या सर्व गोष्टींची त्यानं केली चर्चा धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती 1 to 12 यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या वेगाने जातोय चेंडू गॅदर केला फेकतील तोपर्यंत पोहोचलेत अमित दादा तोपर्यंत पोहोचले अगदी रनिंग बिटवीन द विकेट फास्ट राहिले खूप वेगाने पोहोचले पहिल्या षटकाचं एक थरारक नाट्य होतं तिथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 13 धावा पहा सर मिड विकेटला क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेला धावसंख्या 13 आहे खूप वेगाने गेला चेंडू गॅदर केला फेकेपर्यंत अमित दादा पोहोचला होता फिटनेस दादा पोलीस कार्यरत आहे या आधी खूप आधी स्वतःची बॉडी तयार करावी लागते खूप साऱ्या एक्झाम्स द्याव्या लागतात मी फिट आहे हे तुम्हाला ग्राउंड पूर्ण पास करावं लागतं आणि त्यानंतर मात्र या सर्व फिटनेस तुम्हाला कंटिन्यू ठेवावा लागतो आणि बऱ्याचदा क्रिकेटमध्ये या सर्व फिटनेसचा उपयोग तुम्हाला होतो किरण सर आणखी एक खेळाडू ज्यांच्याबद्दल नेहमी चर्चा होते तेजस शिंदेची आपण चर्चा केली की लग्नाच्या दिवशी तेही क्रिकेट खेळलेत परंतु अमित दादा वाडकर सुद्धा त्यांचं लग्न असताना आमदार ट्रॉफी ही स्पर्धा होती आणि त्या ट्रॉफीमध्ये लग्न असताना सकाळी 11 वाजता जाऊन मॅच खेळले संध्याकाळी 5:30 वाजता लग्न होतं म्हणजे क्रिकेट क्रेझी वेळेत सगळे सतीश सनस 2 डिसेंबरला जेव्हा पहिली NMPL झाली होती तेव्हा 2 डिसेंबरला NMPLची तारीख सिद्ध झाली होती आणि तेव्हाच सतीश सनसनं लग्न घेतलं होतं 2 डिसेंबरचं ते त्यानं पुढं ढकललं हे असे वेडे खेळाडू आहेत 3 भेटलेत आणि या सगळ्यांचे मेसेज आलेत मला जशी त्याची इंटरव्ह्यू झाली तसे यांचे इंटरव्ह्यू पण लवकर होणार आहेत आणि तुमच्यासमोर लवकरच येतील ते इंटरव्ह्यू पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती 13 ऑन अ स्कोर कार्ड 13 धावसंख्या सुरेख फटका ऑन डिटो डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन 1 बाउंस सीमारेषे बाहेर अप्रतिम फटका खेळला वॉट अ स्ट्रोक ऑन डिटो अगदी स्वतःच्या पायाच्या अंगठ्यावरती थोडासा उभा राहिला आणि तदनंतर ऑन डिटो हा फटका स्क्वेअर कट खेळून काढला काय फटका खेळून काढला चाबूक फटका आणि तदनंतर विक्रम मांढरेच्या पहिला चेंडूवरती मात्र चौकार लगावत अमित दादा वाडकरने दिले आता आव्हान करायचे 5 चेंडू सेफ आणि कशा पद्धतीने ओव्हर राहील ओव्हर क्रमांक 2 मात्र चालू आहे वॉट अ मॅच क्षेत्ररक्षण यावी मात्र अगदी सजवलं जातं गली रिझनमध्ये लेग स्लिप देखील तयार केल्या या देखील आपण पाहिलं चेंडू वेगाने घेण्याचा प्रयत्न लेग स्लिप आहे वेगाने येतोय चेंडू गॅदर केला कुठली धाव यावी मात्र दिली जात नाही कमबॅक काय असतो कमबॅक कसा करावा सध्या आपण पाहिलं तर अशा पद्धतीने कमबॅक केला जातो जिथे गोलंदाज विक्रम मांढरेने देखील एक उत्तर दिले की आधीच्या चेंडूवरती चौकार आला तदनंतर आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू त्याने बाहेर काढला आणि प्रश्न त्याने देखील विचारला गती परिवर्तन फिंगर रोल केले होते पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठी जातील का जागा सोडले चेंडू हातामध्ये तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते थ्रो डायरेक्ट लागतोय मात्र पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले गेलेत रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिले ज्या 2 धावा होत्या त्या वेगानं चित्याच्या चप्पडाईने मात्र धावून घेतल्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी 19 या आकड्यावरती 1919 ही धावसंख्या आतापर्यंत येणारे तब्बल अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहेत अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहेत जिथे आपण पाहिलं तर विक्रम मांढरे सध्या मात्र गोलंदाजी करतोय ओहो फटका अगदी लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने आला जिथे आपण पाहिलं चेंडू अगदी शॉटला त्याने मात्र कव्हर केला चेंडूची फेकी पहा डायरेक्ट गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू फेकलाय त्याच्या माध्यमातून जिथे फक्त एकच धाव मात्र प्राप्त केली जाते धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती 20 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली आहे WPL वाई प्रीमियर लीग 6वं पर्व सातत्याने कालपासून उल्लेख केला जातो पहिली स्पर्धा जी 2014 मध्ये सुरुवात केली
हो यावी फिंगर रोल केले, फुल टॉस पडलाय, बॉल बॅक ड्राईव्ह घेऊन काढलाय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून. मात्र लॉंग ऑफच्या खेळाडूला स्ट्रेटसाठी यावं लागतं आणि तदनंतर चेंडू गॅदर केला, फेकला नाही त्याने, 30 यार्डच्या जवळ पळत गेला आणि तदनंतर हा चेंडू त्यांना फेकला. कारण की माहिती आहे आता धावा कमी खर्च करायचे. आणि या जम्याची बाजू पण पाहिली तर चौनेश्वर 11 या टीमसाठी अजूनही विकेट त्यांच्या अजूनही सुरक्षित आहे. हो यावेळी देखील पॅडल करण्याचा प्रयत्न, लेग स्लिप वॉड फिल्डिंग अप्रतिम. कदाचित मी म्हणेल या 4 धाबा त्यानं थांबवल्यात. हा चेंडू जर निघून गेला असता तर अभ्याखात नसता. आणि यावेळी मात्र क्षणाचा विलंब न लावता लगेच बॉडी स्ट्रेच केली, हा स्ट्रेच केला आणि चेंडू मात्र अगदी जाता जाता त्या चेंडूला खेचून घेतलाय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर तब्बल 2 षटकांचा खेळ यावेळी समाप्त होतोय. आणि टीमची टोटल आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना चौनेश्वर 11 या संघाची आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे अर्थातच 21-21 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहिली तर 21. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च होत असताना आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी एक चिकी धावी ते कंप्लीट केले सचिन पवार. हो यावी सुरेख फटका, फ्लिक केल्या जागेवरून, अगदी बॉडी जागच्या जागी उभी आहे. मात्र ज्या पद्धतीने हा फटका एलिव्हेशन दिलाय, लॉंग लेग रिजनला मात्र खेळून काढलाय. अप्रतिम फटका येतोय षटकार. WPL चा एक अनोखा आणि एक देखना फटका बॅटिंग करत असताना अर्थातच अमित दादा वाडकर. अप्रतिम बॅटिंग सध्या चालू आहे की ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये खेळ चालू आहे. आज बऱ्याच काही गोष्टी घडल्या. कमी धावसंख्या, लो स्कोरिंग मॅचेस आज बनताना आपण पाहिल्यात, चांगली धावसंख्या देखील बनताना पाहिल्यात. फसले गेलेत या चांगल्या चेंडूवरती फसले गेलेत. गुडलेन स्पॉट्स चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होताना आपण पाहिलात. कारण की या मैदानाचं आपण पाहिलं तर मागाशी देखील चर्चा केली, कारण की हल्लीच्या बरेच स्पर्धा आपण पाहिले तर गोलंदाजांना तयार राहावं लागतं. कारण की 22 यार्डमध्ये ते गोलंदाजी करतात, म्हणजे त्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतात. म्हणजे जेव्हा स्पर्धेला उतरतात तेव्हा 22 यार्डपेक्षा काही खेळपट्ट्या मोठ्या असतात. ओ याही पुढे आलाय चालून, 2 पावलं पुढे आला. बॅटीची टॉप एज, विकेट कीपर आहे, बडी मछली जाल में फसी. आणि गोलंदाजी करण्यासाठी सचिन पवारला आणलं. सचिन आया खुशियाल लेके आया. आणि तदनंतर मात्र सचिन पवारनं मात्र या टीमचा ढाण्या वाघ अर्थातच अमितदादा वाडकर यांना मात्र चले जावचा इशारा केला आणि बॅटर बॅक टू द डकआउट. आक्रमक भूमिका बाहेर काढली त्यांनी. आक्रमण करणं हे त्यांचं आत्तापर्यंतचा एक नॅचरल गेम राहिला. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळताना त्यांना पाहिले. मात्र सध्या त्यांची भूमिका होती ती आक्रमण करण्याची, कारण की त्यांना माहिती आहे ओव्हर क्रमांक 3 चालू झाले, अजून मागे खूप बरेचसे बॅटर बाकी आहेत माझ्या टीमचे. आणि सध्या जर मी रिक्स घेतली तर काही हरकत राहणार नाही आहे. आणि त्याच विचारानं 2 पावले पुढे येऊन मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटीच्या टॉप एजनं विकेट कीपर मात्र चेंडूपर्यंत पोहोचलं. नंतर बॅटर आपण पाहिलं तर अमितदादा वाडकर बॅक टू द डकआउट. दशरथ वाडकर सध्या मात्र अगदी मैदानामध्ये दाखल होतोय. बॅटिंग करणारी टीम चौनेश्वर 11 या टीमचा आपण पाहिलं तर आयकॉन प्लेअर, एक ट्रम्प कार्ड आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, जी आपण पाहिली तर फक्त 28 या आकड्यावरती. 28 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली. 28 धावसंख्या. एक चांगली मॅच, एक चांगलं बॅटल, एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर श्री रायरेश्वर आणि चौनेश्वर अशी मॅच खेळली जाते. पहिला चेंडू रायझिंग होता, अपील उचलला जातोय विकेट कीपर. यावेळी मात्र पहा बऱ्याचदा आपण पाहिलं तर संतोष बरेच फलंदाज हल्ली आपण पाहिलं तर हातामध्ये कडा असेल किंवा ब्रेसलेट असेल घालायचं टाळतात. कारण की बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर बॅट जेव्हा फिरवली जाते तेव्हा बॅटच्या हँडलला बऱ्याचदा हाताचा कडा लागतो आणि तदनंतर बऱ्याच फलंदाजाला मॅच सोडावी लागते आणि अशा गोष्टी घडतात.
ओहो, थोडासा बाहेर ठेवला चेंडू, चांगला बाउन्स भेटला गोलंदाजी करत असता सचिन पवारची या ओव्हरमध्ये. थोड्याशा धावा आपण पाहिले तर एक षटकार आला, मात्र त्याने महत्त्वाची विकेट हासिल केली. तब्बल या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आले, 1 विकेट आली, 1 धावा आणि 1 षटकार अशी राहिली या ओव्हरची आत्तापर्यंतची सांगताना. धावसंख्या आपण पाहिली स्थिर आहे जी 28-28 या धावसंख्येवरती आहे. 3 षटकांचा खेळ यावेळी मात्र समाप्त होतोय आणि धावसंख्या अगदी 28 या आकड्यावरती आत्तापर्यंत स्थिर आहे. 28 धावसंख्या. अप्रतिम मॅच तुम्ही पाहता. WPL बाई प्रीमियर लीग यानंतरची मॅच काळ भैरवनाथ विपक्ष मॉन्स्टर, काळ भैरवनाथ बावधन 11 विपक्ष मॉन्स्टर अशी यानंतरची मॅच असेल, लक्षात घ्या. कॅप्टन्स तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा केला जाईल टॉस. काळ भैरवनाथ बावधन 11 विपक्ष मॉन्स्टर 11. दोन्ही कॅप्टन्स फक्त 6 चेंडू बाकी आहेत पहिली इनिंग संपण्यासाठी आणि तुम्ही आताच येऊन थांबलात तरी चालेल. जाऊया मॅचच्या दिशेने. ओहो, यावी बॅटिंगची टॉप आहे, स्लीप रिझन. अप्रतिम कॅच पकडली आहे. आणखीन एक महत्वाचा मासा जाळ्यामध्ये अडकवला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र अर्जुन नवगणे आणि जसा अर्जुन आला तसा मात्र त्याने अगदी आपली विकेट टिपली आहे. बॅटर आपण पाहिलं तर माघारी जातोय, अर्थातच फलंदाज माघारी जात असताना आदित्य कळंबे बॅक टू द डकआउट. एक मोठी विकेट आणि एक मोठा मासा आणखीन एक गळायला लागला. प्रवीण फणसे तात्या सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय. आज जबाबदारी त्याच्या खांद्यावरती त्याला घ्यावी लागेल, कारण की या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चौनेश्वर संघ नाणेफेकीचा कौल समोरच्या संघानं जरूर जिंकला असेल, मात्र सध्या बॅटिंग करण्यासाठी या टीमला आमंत्रित केलं आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तब्बल धावसंख्या अजूनही स्थिर आहे जी 28 या धावसंख्येवरती आहे. 28 लॉस ऑफ दी 2 विकेट्स ही धावसंख्या सध्या मात्र आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 34 चालू आहे आणि पहिला चेंडूवरती मात्र विकेट हासिल केली गोलंदाजानं. 2 पावला पुढे आलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजनच्या दिशेनं चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. वॉड शॉट सिलेक्शन, काय फटका खेळून काढलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र प्रवीण फणसे तात्या पहिला चेंडूवरती आक्रमक भूमिका दाखवतोय की होय सिंगल डबल्सवरती विश्वास नाहीये. आता मैदानामध्ये शेवटच्या क्षणाला हाणामारीच केली जाईल आणि सध्या मात्र अगदी तो डेंजर भूमिका त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. बरेच खेळाडू आपण पाहिलं तर आपला नॅचरल गेम सोडत नसतात. जो मोठे फटके मारणं असतं तो त्यांचा नॅचरल गेम त्यानं सोडला नाहीये. पुन्हा पुढे आला, पुन्हा एकदा बिग हिट, काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. जणू तात्याला पॅव्हेलियन मधून एखादा कान मंत्र देऊन पोहोचवलंय की काय आणि तात्या मैदानामध्ये आलाय. सांगतोय आज 6चा पाडा केलाय पाठ. 6 के 6 7 दुने 12 ये लगा षटकार. अप्रतिम बॅटिंग, काय फटका लगा तो षटकार. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर मुख्य आयोजक आहेत प्रवीणदादा फणसे यांनी जर आणखी एक षटकार ठोकला तर त्यांच्यासाठी 1000चा पुरस्कार आहे सन्माननीय वसंतदादा शिंदे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. पुढे आला सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. ओहो, तात्या ऑन फायर. काय बॅटिंग चालू आहे, काय फलंदाजी चालू आहे. किरण सर तब्बल 1000चा पुरस्कार त्यांना इथे देण्यात येईल सन्माननीय वसंतदादा शिंदे यांच्या माध्यमातून. पहा 1000चा पुरस्कार आपल्याकडे जमा आहे, मॅच संपल्यानंतर देऊया. धन्यवाद. आजची हजेरी भरली. वॉट बॅटिंग आहे. फक्त 3 चेंडू. आत्ता मात्र बॅटिंग अप्रतिम चालू आहे. गोलंदाज बोलत असेल तात्या काय चाललंय तात्या. सुरेख फटका अगदी स्क्वेअर कर क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. ओहो, आधीच कर्जबाजारी त्याच्यात उचना शेजारी आणि यावेळी मात्र निघून जातोय चौकार. खेळ आहे. तात्या आज मॅच मध्ये आग लावतोय. चेंडू तब्बल आतापर्यंत झालेले आहेत 5 आणि टीमची टोटल आहे. या टीमची बॅटिंग करत असताना चौनेश्वर संघ 50 होते. संघाची कंप्लीट 50 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम
ओहो बॅटीच्या टॉप एज आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केले. तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी जातील का आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावे मात्र. ओहो काय घडतंय काय घडतंय. रनिंग बिटवीन द विकेट थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये काय घडले आज. शेवटचा चेंडू होता. थर्ड अंपायर असतील बेजी. चेंडू गॅदर केला. डिसिजन आहे पेंडिंग. इट्स OUT आउट आणि आत्ताचे आहेत टोटल 2 धावा. आणि प्रवीण फणसे तात्याची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अप्रतिम बॅटिंग तात्या. वॉट एफर्ट्स वॉट अ बॅटिंग यार. आणि टॉस साठी जाऊयात. अर्थातच यानंतरची मॅच खेळली जाते. काय भैरवनाथ बावधन 11 विपक्ष मॉन्स्टर 11. थँक्यू. पुढचा टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती केली जाते की आपण टॉस कबाबच्या व्यासपीठावरती या. चला टॉस करूया आपण. सन्माननीय बाळासाहेब सोरट यांना मी विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. महत्त्वाचा टॉस असेल आणि 2 टीम आहेत. अर्थातच काय भैरवनाथ 11 बावधन 11 आणि मॉन्स्टर 11. काय भैरवनाथ बावधन 11 आणि मॉन्स्टर 11. येस तर इथून पुढे आपण टॉस करतोय. महत्त्वपूर्ण टॉस असेल 2 संघांमध्ये. काळभैरवनाथ 11 आणि मॉन्स्टर 11 दोन्ही कॅप्टन आमच्याबरोबर जोडलेत. आम्ही टॉस करतोय. सन्माननीय बाळासाहेब चोरट यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. कॉल कोण देईल. मॉन्स्टर 11 कडून हा कॉल दिला जाईल. स्विंग द कॉइन मकरंद अबा हा कॉल होता आणि जननायक मकरंद अबा पाटील हा कॉल आलाय. मॉन्स्टर 11 टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. फील्ड. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल. 40 धावांपर्यंत थांबवाल तुम्ही. त्यांनी 40 धावा सांगल्यात. तुम्ही किती धावा स्कोरबोर्डती ठेवाल. 45 प्लस धावा स्कोरबोर्डती ठेवल्या जातील. आम्ही बाळासाहेब चोरट यांच्याकडे जाऊ. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये एक चांगली स्पर्धा पाहत आहे. 2 शब्द अगदी या स्पर्धेबद्दल कसं वाटतंय. स्पर्धा खूप छान आहे आणि आमच्या पंकजदारांचं नियोजनमध्ये 1 नंबर असतं आणि त्याचे जे आम्ही मित्र समूह आहे त्यांना आम्ही सर्वजण सपोर्ट चांगला करतो. थँक्यू सो मच. खूप चांगलं आयोजन आहे सांगितलंय. मॉन्स्टर 11 कॅप्टन खूप साऱ्या शुभेच्छा. काळभैरवनाथ 11 संघ दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉसमध्ये काय घडलंय तर टीम मॉन्स्टर 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. अगदी टार्गेट या मॅच मध्ये तब्बल 53 धावेचं ठेवलं गेलं. 53 धावा टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने होईल ही मॅच. जाऊया मॅचच्या दिशेने. दशरथ वाडकर आणखीन एक वेगवान गोलंदाज आज मैदानामध्ये आपण पाहतोय. आज श्री रायरेश्वर 11 टीम जरूर मिस करेल सतीश सनसला, कारण की एक बेस्ट फिनिशर त्या टीमकडे आज उपस्थित नाही आहे. आमच्या रोहनजी गायकवाड यांच्याकडून आपण पाहिले तर दशरथ वाडकर याच्यासाठी हॅट्रिक विकेटला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मॅचला होते सुरुवात. मॅचच्या आधीच कॅश प्राईज यावे मात्र पुकारले जाते. पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले. सुधीर चव्हाण आणि सचिन पवार हे दोन्ही बॅटर सध्या मात्र आपण पाहिले तर मैदानामध्ये झाले दाखल. टार्गेट आहे मॅचमध्ये 53 धावेचं टार्गेट सध्या मात्र या मॅचमध्ये ठेवलं आहे.
53 धावा हे टार्गेट आतापर्यंत या मॅचमध्ये ठेवलं जाते. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होते, पूर्वार्ध संपला आणि आता मात्र उत्तरार्धाला होते सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू बायडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, या ड्राईव्ह केला, स्क्वेअर कट केला. जिथे आपण पाहिलं तर अगदी कार्पेटला घासत पुसत चेंडू जात असताना पॉइंट रिझनमध्ये, गली रिझनमध्ये जिथे एक धाव प्राप्त केली गेली. ओहो, यावेळी सुरेख फटका, गॅप शोधून काढला की काय मात्र वॉर्ड स्टॉप. काय चेंडू मात्र यावेळी स्टॉप केला, अडवला. गौरव होता यावेळी मात्र अप्रतिम चेंडू स्टॉप केलाय गौरव गवळीने. आणि तदनंतर आपण पाहिलं तर बऱ्याच धाबा त्यांनी अडवल्यात. मी म्हणेल 3-1 धाबा त्याने अडवल्यात, कारण की एक धाव धावून घेतली. 3-1 धाबा त्याच्या माध्यमातून स्टॉप केला. ती खूप मोठी कमिटमेंट असते आपल्या टीमला देत असतो तो खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना. सध्या गौरवने देखील कमिटमेंट दिली आपल्या टीमला. हो, यावेळी देखील फटका ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगाने येतोय. चेंडू गॅदर केला, फेकी पहा अगदी लगेच गोलंदाजाच्या दिशेने त्यांनी चेंडू फेकला. आणि बरेच गोलंदाज आपण पाहिले चेंडू गॅदर केल्यानंतर गोलंदाजापर्यंत धावत येतात, मात्र यावेळी आपण पाहिलं क्षणाचा विलंब न लावता चेंडू गॅदर केला, लगेच फेकला. मात्र एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 3 या आकड्यावरती. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला वेगानं जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम ड्राईव्ह, काय फटका, गॅप शोधून काढलाय, वाट शोधून काढले, वाटा यावेळी मात्र अगदी गॅप मध्ये शोधून काढल्या डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. आणि तदनंतर मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे ढकलली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडंसं वलय आलं टीमच्या टोटलला 7 या आकड्यावरती. अप्रतिम फटका सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सचिन पवारच्या. अप्रतिम फटका, डीप स्क्वेअर लेग रिजनच्या अगदी बाहेर जातोय, सीमारेषेच्या बाहेरच्या कटआउटला मात्र चेंडू जाऊन आदळतोय. आणि शंखनाद करणारा, आभाळाला बुक्की मारणारा चेंडू मात्र येतोय. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका, वॉर्ड स्ट्रोक. कारण की सध्या आपण पाहिलं तर जसा चौकार आला, कदाचित तदनंतर आत्मविश्वास या खेळाडूला भेटला असेल आणि हाच आत्मविश्वास आता मात्र घेऊन हा खेळाडू निघालाय मैदानाच्या दिशेनं. कारण की सध्या आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केली, रिझन मध्ये आहे खेळाडू. चेंडू पडला, थोडा टर्न होतोय, चेंडू गॅदर केला, एक धाव कंप्लीट केली जाते. तब्बल यावेळी मात्र आपण पाहिले तर 6 चेंडूचा खेळ म्हणजे पहिल्या इनिंगचा होतोय खेळ. आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या 14, लॉस ऑफ दी 0 विकेट. अक्षय, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगचा जर खेळ पाहिला तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत होती चौनेश्वर 11 टीम, त्यांच्या धावा होत्या 13. सेकंड इनिंगमध्ये आता बॅटिंग करते श्री रायरेश्वर संघ, त्यांच्या धावा आहेत 14. म्हणजे मी म्हणेल पायावरती पाय ठेवून जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 2ला आता मात्र होते सुरुवात. आणि ओव्हर क्रमांक 2 अर्थातच रमेश सनस. कालच्या दिवसामध्ये अक्षय अप्रतिम गोलंदाजी राहिली होती, स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रूफ केलं गोलंदाजी करत असताना रमेश सनस यांनी. विकेट देखील त्यांच्या माध्यमातून हासिल केल्या त्यांनी गोलंदाजी करत असताना. मात्र या मॅचमध्ये आपण पाहिले सध्या सचिन पवारनं आपली पॉवर दाखवली आहे. मात्र सुधीर चव्हाण देखील आज मैदानामध्ये दाखल झाला त्याच्यासोबत पार्टनरमध्ये. ओहो, यावेळी मात्र कॅचसाठी जरूर जाण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत लॉंग ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑन रिझन मधून मात्र मिडॉनला खेळाडू मात्र जरूर धावत गेला. दशरथ तोपर्यंत मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी
नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या गेल्या 2. आमच्या पिकू शेठ सनस यांची देखील महत्त्वाची उपस्थिती मी विनंती करेन. पिकू शेठ आपण देखील यायचे व्यासपीठावरती आपलं देखील मनापासून अधिक स्वागत असेल. रमेश सनस पहिल्या चेंडूवरती तब्बल 2 धावा त्यांनी मात्र जरूर खर्च केले. यष्टांच्या मागे अमितदादा वाडकरला तुम्ही पाहू शकता सेंटर ऑफ द अट्रॅक्शन. कारण की नेहमी अमितदादाला आपण पाहिलं तर क्लोज विकेट किपिंग ही त्यांची भूमिका जी आहे त्या भूमिकेवरती ते नेहमी तटस्थ राहिलेत. कारण की बऱ्याचदा त्या गोष्टीचा त्यांना उपयोग झाला. यावेळी देखील फटका प्रतिम एलिव्हेशन भेटलाय, निघून जातोय. अर्थातच लॉंग लेग रिजनला 6 धावांसाठी येतोय. आणखीन एक शंखनाद करणारा षटकार. एखादा विषयचा अवघड जातो तर सरळ पान फाडून टाका, पान पलटी करा, पान पलटी धडा दुसरा, अध्याय दुसरा. आणि या मॅच मध्ये आता अध्याय चालू झालाय सचिन पवारचा. दाखवला जातोय सचिन पवार या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय. आता त्याच्या मॅच मध्ये सध्या त्याच्या समोर आपण पाहिलं तर 53 नावाची केसची फाईल त्याच्या टेबलवरती होती आणि सध्या हळूहळू ती सॉल्व केली जाते की काय. 22 धावा त्याच्या आतापर्यंत बॅटमधून आपण पाहिलं तर 20 धावा आले आणि सब्बल आपण पाहिलं तर 22 धावा धावसंख्येवरती आतापर्यंत सजला गेलेत. 16 चेंडू अजूनही 31 धाब्याची गरज आहे. मॅच बनवत आहेत मुंबई पोलीस कार्यरत. आपण पाहिलं तर सचिन पवार या मॅचमध्ये बऱ्याच जबाबदारी खांद्यावरती घेऊन उतरल्या. यावेळी फटका थोडासा फसला जातोय की काय. डीप मिड विकेट रिझन मधून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पकडलाय, 2 धावांचा प्रयत्न, चेंडू फेकला अमित दादाकडे. मात्र वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. कारण की हे जे खेळाडू आहेत का ग्राउंड लेवलला हे स्वतःची चपळता दाखवतात. फिटनेस, टेम्परामेंट, टायमिंग आणि तदनंतर टॅलेंट. आयुष्यातला टी आणि आयुष्यातली ती दोन्ही महत्वाचे आहेत. हो यावेळी मात्र अगदी पंच केला डीपेक्षा कव्हर रिझनला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, चेंडू गॅदर केला, फेकेल. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर बॅकअप नव्हता. अक्षय सकाळपासून आपण चर्चा करतो की तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं महत्त्वाचं आहे. क्रिकेट असो किंवा आयुष्य, बॅकअप इम्पॉर्टंट आहे यार. आणि बॅकअप नव्हता. यावेळी मात्र धावा झाल्या खर्च आणि तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचत्या. पहिल्या चेंडूवरती तब्बल 2 धावा, तदनंतर आला षटकार, तदनंतर 2 धावा, त्यानंतर देखील 2 धावा. म्हणजे सिंगलला दुहेरी धावात कन्वर्ट करणारं हे षटक असू शकतं. हो यावेळी अगदी डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. डिस्क्वेलेक रिझन मधून वेगानं येतो, चेंडू गॅदर केला, लगेच त्यानं विकेट किपरच्या दिशेनं फेकला आणि तब्बल आपण पाहिलं तर एकच धाव यावेळी मात्र खर्च केली जाते. हल्ली प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं तर स्वतःजवळ एक खुर्ची ठेवतो. कारण की जिथे जाईल तिथे बसण्याची व्यवस्था त्यानं प्रत्येकजण स्वतःची व्यवस्था करतो. बरेच खेळाडू पाहतात स्वतः सोबत एक खुर्ची घेऊन नक्की कुठेही जातात, पण बसण्याची व्यवस्था माझी मी करणार. सगळं काय खुर्चीसाठीच चाललंय मित्रा. धीमी लोकल टीमची टोटल अगदी जाऊन पोचले 27 या आकड्यावरती 27. हो फुल टॉस पंच केलाय, डीप मिड विकेट रिझर्व, 1 बाउन्स आहे. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर केलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय तिथे डीप मिड विकेट रिझन मध्ये. आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र समाप्त होतोय. धावसंख्या 29 या आकड्यावरती आणि येणारे तब्बल 12 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा. सध्या बॅटिंग करतोय सुधीर चव्हाण जो 3 चेंडूमध्ये 4 धावा. मात्र सचिन पवार नॉट आउट आहे 9 चेंडू 25 वरती. 2 षटकार, 1 चौकार आणि 277च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. महत्वाची बॅटिंग असू शकते सचिन पवारची या मॅच मध्ये. कारण की सचिन पवार जर टिकला तर कदाचित मॅच घेऊन जाऊ शकतो. कारण की रिक्वायर्ड रन रेट अक्षय आपण पाहिलं तर 12चा दाखवला जातोय आणि पार्टनरशिप 12 चेंडू 29ची झाली आहे. करंट रन रेट 14च्या सरासरीने चालू आहे. म्हणजेच काय मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर कमबॅक केला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 12-24 म्हणजे वाच आपण पाहिली तर पूर्णपणे 50-50% आहे. सध्या आपण पाहिलं तर अमितदादा सध्या मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. अमितदादा वाडकर
गोलंदाजीसाठी सध्या मात्र अगदी मैदानामध्ये दाखल झालेत. आज बरेच प्रेक्षक, बरेच खेळाडू, बरेच मान्यवर पाटण तालुका टेनिस क्रिकेटमधून आज अर्थातच मुकादम पप्पू पाटील ते देखील या स्पर्धेची मजा अगदी सावलीतून घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत. एक कट्टर हिंदू डॉन म्हणून त्याला एक चांगलं ओळखलं जातं. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आहे. क्षेत्ररक्षक बॅकफुट पॉइंट रिझनला वेगानं जातोय. चेंडू वन बाउन्स टप्पा 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 ग्रीसी मारेशे जवळ निघून गेला. 4 धावेसाठी अप्रतिम फटका. शक्तीपेक्षा युक्तीबरी का म्हटलं जातं. जे खेळ आपण पाहिले तर जिद्दीवरती, तलवारीच्या धारीवरती नाही खेळले जात. ते खेळ कदाचित युक्तीनं तुम्ही जिंकू शकता. आणि सध्या आपण पाहिलं तर स्क्वेअर कट बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कट नंतर आपण पाहिलं तर अगदी चेंडू पडला, काटा बदलला, कोन बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलला. हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू मात्र अगदी टर्न घेऊन रंगत घेऊन निघा. चेंडू पुढे पडला आणि टर्न झाला, तिथे फसला. एका टप्प्यानं मात्र यावी अगदी फसवलं खेळाडूला. बॅकफुटला स्क्वेअर कट, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अडवण्याचे शर्तीचे प्रयत्न दोघांचे अखेरीस चेंडूने मात्र जिंकले. रेस निघून जातोय. अगदी आपण पाहिलं तर 4 धावेसाठी अमित दादा बाडकर आला आणि अमित दादाच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. बॅटिंग करतोय सध्या मात्र सचिन पवार. 11 चेंडू आणि 33 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. दोन्ही खेळाडू आपण पाहिली तर आतापर्यंत एक लेजंड प्लेयर्स आहेत. सचिन पवार, अमित बाडकर. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि अमित दादाने आता क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा फरक केला, बराचसा बदल केला. कारण की जिकडे चौकार जात होते तिथे डीप पॉइंटला त्याने खेळाडू उभा केला आणि आता मात्र संपूर्ण मैदानाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. मात्र दुसऱ्या साईडला नॉट आउट बॅटिंग करणारा सचिन पवार या मॅच मध्ये कशा पद्धतीने करेल परफॉर्मन्स. यावेळी देखील डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक काय वेगानं. यावेळी मात्र पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होऊ शकतो. चेंडू सोडला. यावेळी मात्र पकडून फेकला. एकाच धावेती समाधान मानावं लागतंय. वॉर्डर आणि बिटवीन द विकेट. अक्षय मॅच बनली, अक्षय मॅच रंगली आहे आणि अक्षय कदाचित ही मॅच चांगली घडू शकते. समीकरण आहे 9 चेंडू आणि अजूनही 15 धावा आता विजयासाठी हव्यात. 9 चेंडू 15 धावा. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर विकेट गेलेली नाहीये, ही जमाची बाजू आहे. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक असेल आपण पाहिलं तर यावेळी मात्र रमेश सनस अगदी वेगाने येत आहेत. चेंडू गॅदर केला, फेकलाय. अगदी एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 39. हो यावेळी मात्र डीप स्क्वेअर एक रिझनच्या बाहेर अप्रतिम फटका. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ एफर्ट्स. 2 हात केले आव्हानाला आणि संकटांना देखील सांगितले हो स्वप्न माझी मोठी आहेत. या मॅच मध्ये मात्र प्रयत्न हे शर्तीचे केले जातील. शेवटपर्यंत मॅच मध्ये मात्र प्रयत्न केले जात आहेत आणि बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मात्र सचिन पवारनं या मॅच मध्ये आग लावली आहे. सचिन पवार सुरेख फटका, स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन अखेरीस मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. थोडासा नाराज असेल मात्र सचिन पवारनं आपलं काम पूर्ण केलंय. जो स्टार्ट हवा होता, जो पाया हवा होता तो त्यानं मात्र रचलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर सचिन पवार या मॅच मध्ये हिरो बनतोय. मात्र मॅच अजून बाकी आहे कारण की अमित दादा बाडकरने शेवटच्या चेंडूवरती घेतली विकेट आणि येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज. येणारे 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 2 षटकार, 2 षटकार 6 चेंडू, 6 चेंडू 2 चौकार, 2 चौकार 6 चेंडू. हे समीकरण आहे. 6 चेंडू 8 धावा. जाऊया मॅचच्या दिशेनं. अप्रतिम मॅच ऑन आहे. मगाशी चर्चा केली की जो
मनातून हारतो तो मैदानात हारतो, जो मनामध्ये सातत्याने जिंकत असतो तो मैदानामध्ये शर्यतीचे प्रयत्न करत राहतो. हो या मात्र क्रॉस बॅटेल पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केले. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं येतो, चेंडू गॅदर केला, फेकला, एकच धाव. फक्त आता येणारे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर गौरव गवळी सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. येणारे 5 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर 7 धावेची गरज. आयकॉन सिद्धेश विरकर सध्या मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती बॅटिंग करतोय. ओहो सोडून दिला, अप्रतिम चेंडू आहे. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी केली जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे 5 चेंडू 7 धावेची गरज होती तिथे हा चेंडू सोडून दिला. काय घडलंय, हा ऑफस्टिकच्या बाहेर होता. ISPL मध्ये असाच भावेशचा चेंडू लेग स्टिकच्या सोडून दिला आणि तिथे बरंच काय घडलं. यावेळी देखील क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक वेगानं येतो, चेंडू गॅदर केला, यावेळी मात्र फेकला. अप्रतिम थ्रो, फेकी चांगली आहे मात्र तोपर्यंत रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅटर होईल गॉन. ही मॅच फसते की असते? मॅच असली होती आता फसते का? आधी दबाव होता आता दबदबा आहे का? या मॅच मध्ये नक्की घडतंय का? कारण की कदाचित मॅच मध्ये होईल यू टर्न. आता समीकरण आपण पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू बाकी आहेत 4, 3 आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 6 धावेची. 3 चेंडू 6 धावा. मॅच अप्रतिम बनली, मॅच बनवली गेली. प्रत्येक जण मेहनत करतोय, प्रत्येक जण संघर्ष करतोय, प्रत्येक जण स्वतःला प्रूफ करतोय, प्रत्येक जण शर्यतीचे लढतोय. प्रत्येक जण जन्माला येतो तेव्हा हिराच असतो. जो जास्त मेहनत करतो तोच इथे चमकतो आणि हे खरं आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 6 धावेची गरज आहे. कधी कधी आपण पाहिलं तर शांतता देखील बराचसा माहोल बिघडवत असते. या मॅचमध्ये थोडीशी आता शांतता घेतली की काय, कारण की जी बॅटिंग सचिन पवारची राहिली होती तो बाद झाल्यानंतर मॅचमध्ये थोडीशी आपण पाहिलं इंटरेस्ट आला. सोडून दिला. यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर कट होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण थोडंसं बदललं जातं. येणाऱ्या 3 चेंडू आणि तब्बल विजयासाठी आता मात्र 5 धावेची गरज असेल. चौनेश्वर 11 की श्री रायरेश्वर 11, रायरेश्वर 11 की चौनेश्वर 11 अशी मॅच आहे. एक्स्ट्रा धाव तर जरूर खर्च केली गोलंदाजांना. मात्र 3 चेंडू आणि 5 धावा. ओ फटका यावे मात्र कदाचित फसलाय. ही कॅच इम्पॉर्टंट होती. वॉट अ कॅच, कॅच होती इम्पॉर्टंट. ही कॅच नाही तर मॅच पकडली आहे. अर्थातच आपण पाहिलं तर दशरथने चेंडू पर्यंत आला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहतोय सॅड अँगलने सध्या दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने चेंडू घेऊन निघाला गोलंदाज आपण पाहिलं तर गौरव. सॅड अँगल, थोडासा पुढचा पाय पुढे घेतला. बॅट स्विंग तुम्ही पाहू शकता. बॅट वेगानं स्विंग झाली. तदनंतर चेंडूकडे पाहत राहिला आमचा कॅमेरामॅन. शेवटपर्यंत चेंडू टिपतोय. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर काय घडलं. शरद आला चेंडू पर्यंत, चेंडूच्या खाली बोटांचा पिसारा केला. ओंजळीमध्ये हा चेंडू अडकवला गेला आणि तदनंतर मात्र अगदी आक्रोश त्याने बाहेर काढला. होय, या मॅच मध्ये आम्ही देखील जीव लावून खेळतोय आणि आम्ही देखील या मॅच मध्ये होतं नव्हतं संपूर्ण ताकद लावणार आहोत. आणि जेव्हा दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा मॅच ही शेवटच्या मुवमेंटपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. हेच खरं आहे. येणारे 2 चेंडू आणि तब्बल आता 5 धावेची गरज आहे. कुठे होती मॅच, कुठे राहिले मॅच. मैदानामध्ये खेळ अप्रतिम राहिला. WPL मध्ये आपण सातत्याने चर्चा करत होतो की प्रत्येक सामना आणि प्रत्येक मॅच ही अप्रतिम पैसा वसूल बघण्यासारखी. जे लांबून बघायला आलेत त्या सगळ्यांचा खेळ आज आणि त्या सगळ्यांचा वेळ आज वसूल झाला. म्हणजे तुमचा आलेला पेट्रोलचा पैसा आज वसूल केला WPLनं आणि अशा प्रत्येक मॅचेस आज बघायला भेटल्यात. येणारे 2 चेंडू आणि तब्बल 5 धावेची गरज आहे. यावेळी मात्र क्रॉस बॅटेड. वाट पाहिली जाणार नाही. खतम, संपली. ओके, समाप्त झाली ही मॅच. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर सचिन वाडकर आला. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सारं आणि सचिन वाडकरने ही मॅच आपण पाहिली तर जिंकून घेतली आहे. 501 रुपयाचं कॅश प्राइज यावेळी मात्र दिलं जाईल.
संघमालक अर्थातच सुधीरभाई वाडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा असेल कॅश प्राइज. अर्थातच सचिन वाडकरला अप्रतिम